हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या गोड ताईंनो, कशा आहात? झालं का उत्सव दहीहंडीचा सगळा कार्यक्रम? तर आता मी ब्लाऊज शिवायला घेतलेला आहे आणि हा ब्लाऊज बोटनेक आहे आणि टिचिंग करून घातलेला पण आहे त्यांनी, तुम्ही बघितलेला आहे. स्क्रीनवरती मापे दिलेले आहेत. बोटनेक ब्लाऊजचे मापे तुम्हाला सांगत आहे. शोल्डर घेतलेला आहे मी 7 इंच आणि पाठीमागचा जो गळा आहे वरचा बोटनेकचा त्याला 3.5 इंच खाली खोली घेतलेली आहे आणि तो खालचा गळा आपल्यानुसार आपण तयार करायचा आहे, जसा तुम्हाला शेप हवा आहे तसा. तर 3.5-4 इंचावरती मी गळ्याला ड्रॉफ्टिंग केलेलं आहे आणि बाकीचं मी आता कॅनव्हास न वापरता हा गळा मी तयार करत आहे. तर हा तुम्ही बघू शकता. 27 साईजचा ब्लाऊज आहे हा, छोटी साईज आहे. सगळी गोलेड्यावरती मी इथं मेन फॅब्रिक आणि अस्तर आपलं सोयीचं ठेवलेलं आहे. म्हणजे जो मेन फॅब्रिक आहे तो सोयीचं ठेवलेला आहे आणि अस्तर वरच्या साईडने ठेवलेला आहे उलट्या बाजूला. ठीक आहे. तर आतमध्ये फोल्ड करायचा आहे मला त्यासाठी. आता गोलेड्यावरती जसा तो आपला गळ्याचा शेप आहे तसा मी ड्रॉ करून घेत आहे, म्हणजे टिप मारून घेत आहे. आता टिप झाल्यानंतर आपल्याला तो कापून काढायचा आहे. आता मध्ये मी जसं की पॅच लावण्यासाठी जवळजवळ 1.5 इंच असं गळ्याला नेक ठेवलेला आहे. तर त्यांनी मला तुम्ही बघितलं आहे ब्लाऊज तयार झालेला, त्याला पॅच लावलेला आहे, तर त्यासाठी मी ठेवलेला आहे. आता बघा इथं पिनअप करून मी जॉईंट करून घेतलेला आहे. आता मधला जो कपडा आहे तो आपल्याला कट करायचा आहे. साडीचा कलर पण सुंदर होता आणि छान पण आहे, पण मस्त झालेला आहे ब्लाऊज, छान लुक आलेला आहे. त्यांनी घालून मला फोटो पाठवलेला आहे. ते पॅच वर्क तो त्यांनी चिपकवलेला आहे त्यांनी घरी गेल्यावर, तर मला फोटो पाठवला होता. बाकी ब्लाऊज तयार करून मी दिला होता, अर्जंट होता त्यासाठी. खूप सुंदर लुक आलेला आहे. कपडा सगळा कटिंग करून मी गळ्याचा आणि खालच्या साईडला नोचेस दिलेले आहेत. नोचेस देऊन घ्यायचे आणि पलटी करायचं आहे. आतल्या साईडला फिरता कलर आहे. आतली साईड जी आहे तो बघा कलर कसा आहे, असं मोरपंखी पीसी कलर आहे आतल्या साईडला. वरच्या साईडला बघा मस्त कलर आहे, येलो कलर, फिरता कलर आहे. व्यवस्थित तुम्ही पिनअप करू शकता. आता बघा मी गळ्याच्या शेपसाठी इथं पलटी करून घेतलेला आहे अशा पद्धतीने. आणि आता डापटीचा पण देऊन घेऊया. मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचा पण चॅनल असेल तर नक्की मला कमेंट करा. अशी बारीक अशी टिप आपल्याला घ्यायची आहे. टिपने आपल्याला जर फिनिशिंग द्यायची असेल तर टिप खूप छान आणि बारीक घ्यायची आहे. आणि जर पायपिंग करायची असेल तर मग ठीक आहे, जोडून घेतलं तरी चालते आणि मग नंतर पायपिंग आपण करतो. अशा पद्धतीने आपल्याला गोल एड्यावरती मस्त दाब टिच करून घ्यायची आहे सगळीकडे. वरती गोल नेक घेतलेला आहे, बोटनेकचा शेप, आणि खालच्या साईडला चौकोनी घेतलेला आहे, बघितलं तुम्ही. आणि झाल्यावरती एवढं सुंदर झालेला आहे तो ब्लाऊज. तर मला सुद्धा असं वाटते की मी पण असं ब्लाऊज एक टीच करते. मला स्वतःच्या ब्लाऊजसाठी आपल्याला वेळच नसतो. मी तर डायरेक्ट गोलगळा चौकोनी गळा असंच करत असते. फिरवत फिरवत आपल्याला टापटीच करून घ्यायची आहे. धागा वगैरे सगळे कट करायचे आहेत. इथे आपल्याला बाहेर धागा काढून घ्यायचा आहे. बघा असा आपला नेक तयार झालेला आहे. चला आता वरच्या साईडचा आपण आता पूर्ण फॅब्रिक जॉईन करून घेऊया, जोडून घेऊया. परफेक्ट असा बसलेला आहे ब्लाऊज, सुंदर.
बरेच दिवस झाले, म्हणजे जुने कस्टमर आहेत माझे, त्यांचे माप असतात माझ्याकडे लिहिलेले, कारण की बरेच दिवस झाले बोटनेक ब्लाऊज शिवला नव्हता त्यांचा. तर तब्येतीमध्ये थोडाफार फरक होतो, इकडे तिकडे अर्धा इंचाचा आपला. आता कटिंगचा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही. शोल्डर जेवढं आपलं भरतं तेवढं आपल्याला निम्मं घ्यायचं असतं मैत्रिणींना. आणि जर व्यक्ती नसेल आणि ब्लाऊज दिला असेल तर 7.5-7 इंच घ्यायचा आहे. तयार ब्लाऊजवरनं पण तुम्ही बघू शकता, तेवढा अंदाज तुम्हाला लागेल. जसं की बॉडीवरनं माप नाही दिला, ब्लाऊजच पाठवला तर इथे कपडा एवढा सुसुळीत आहे तो. आता ट्रेंडिंगच्या ते साड्या चालू आहेत, बघितल्या तुम्ही सगळीकडं, आणि खूप सुसुळा कपडा आहे, इकडे तिकडे पळतो. त्यामुळं हळूवार पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे कपडा व्यवस्थित. सुरकुट्या आल्या नाही पाहिजे, हात फिरवत फिरवत आपल्याला जॉईन करायचा आहे. बघा अशा पद्धतीने फिनिशिंग खूप महत्त्वाची असते आपली. मी दिवसभरातून 2च ब्लाऊज शिवते, जास्त शिवत नाही. आणि फिनिशिंगसोबत 2 ब्लाऊज तयार करून हुकलूक करून ठेवत असते. अशा पद्धतीने मी टिचिंग करत असते. कधी कधी मला घरातलं काम करून मला फक्त एकच ब्लाऊज होतो, कारण की घरात पण कामं असतात. स्वयंपाक, भांडी, फरशी हे सगळं कामं असतात लेडीजसाठी. आता हे जे फॅब्रिक आहे एक्स्ट्राचा जो कट करत आहे मी. आता आपल्या पाठीमागच्या साईडला हे करायचं आहे, मग पट्टी लावून घ्यायची. आता मी पट्टी लावून घेते. जसं की ह्या ब्लाऊजला लेस आली होती, तर ती लेस ब्लाऊजला लावायची होती स्लीवला, पण त्यांनी सांगितलं की मला दुसरी लटकनची लेस लावायची आहे. तर ती लेस तुम्ही काय करणार, तर म्हटलं मग पोटाला लावूया, पाठीला आणि पोटाला लावून घेऊया, म्हणजे सुंदर काहीतरी नवीन लुक आला असेल, येईल आपल्या ब्लाऊजला म्हणून. तर मी लावून घेतलेला आहे आणि यूट्यूबला मी ब्लाऊज तयार झाल्यावरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, शॉर्ट व्हिडिओ मिनी ब्लॉग. तर तुम्ही तो बघा, किती सुंदर झालेला आहे. आणि ती पट्टी मी जी लेस राहिली होती, एक साईड तर मशीन चालत नाही, एक साईड आपली मशीनवरती केली आणि खालच्या साईडला तुरपाई केली, पण एवढी सुंदर लुक आलेला आहे तो ब्लाऊजला, मस्त झालेला आहे. मी सुद्धा तसंच ब्लाऊज ट्राय करणार आहे माझ्या स्वतःसाठी. आता इथे पायपिंग करून घ्यायचं आहे. इथे स्लीव छोटी आहे ना, त्यासाठी मी कपडा कट करून घेतलेला आहे, की जेणेकरून तेच कपडा नाही कट झाला पाहिजे, ते लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि मी आता तो जो राहिलेला कपडा आहे त्यातलं मी स्लीव ते गोटसाठी मी ते कपडा तयार करत आहे. म्हणजे वरच्या साईडला बोटनिंगला आपल्याला पायपिंग करून घ्यायची, थोडीशी क्रॉसमध्ये घ्यायचा थोडासा, म्हणजे पायपिंग आपली बसते व्यवस्थित. किंवा तुम्ही आतल्या साईडला पट्टीसुद्धा लावू शकता, अजून जास्त फिनिशिंग येईल त्याला. आता इथे मला सुतीची पट्टी, म्हणजे जसा काही अस्तर आहे ना आपला, तो अस्तरचीच पट्टी लावायची होती, पण मी नाही लावली. हा कपडा घेतला, नाहीतर ते पट्टी लावली ना तर हात शिलाई करायची, अजून छान असा लुक येतो आपल्या ब्लाऊजला, सुंदर असा. बरेच दिवस झाले बोटनेकचा ब्लाऊज मी सुद्धा ट्राय केला नाही. मी एक शिवला होता, पण मी गावाला गेले तेव्हा गावालाच ठेवून आलेले आहे. तर मला पण पुन्हा एक टिचिंग करायचं आहे बोटनेकचा ब्लाऊज. आता मी आतल्या साईडला फोल्ड करून ती पट्टी आहे ना 2 शिलाया करून घेतलेल्या आहेत. गोट काही काढला नाही मी, जसं की वेगळा कपड्याचा गोल्डन असता वेगळा, तर मग ह्याला गोट छान वाटला असता, तर मग त्याच कपड्याचा काही गोट मी तयार केले नाही. डायरेक्ट पट्टी अशी फोल्ड केलेली आहे आतल्या साईडला. त्याच्यावरती पॅचेस लावायचे आहेत, त्यामुळं मग ते आतमध्ये जाणार आहे पायपिंग. फोल्ड करून व्यवस्थित असा घेतलेला आहे. बघा सुंदर लुक आलेला आहे. बघा पुन्हा एक मी टिप मारून घेते, वरती असं दिसली नाही पाहिजे ना त्यासाठी. आणि छान लुक आलेला आहे ब्लाऊजला. हार्ड आहे हा ब्लाऊज शिवायला, पण कपड्यानुसार, जर कॉटनचा कपडा असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही होत आपल्याला. आता उंची बघायची आहे, 12.5 उंची आहे त्यांची, ती उंची टाकून घ्यायची आहे. 12चा आहे, 12.5 13पर्यंत आहे उंची त्यांची. हे अशा पद्धतीने. आता आपला समोरचा जो पार्ट आहे तो मी इथं टिचिंग करायला घेतलेला आहे. बघा प्रिन्स कटचा जो शेप आहे कट केलेला ते.
आता ह्याची मी कटिंग शूट केलेला आहे की नाही माहीत नाही. आता बरेच दिवस झाले, आता मी लेट बनवले हा व्हिडिओ. तर मी आता काय करते, बघते आणि कटिंगचा पण व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल. ठीक आहे, तो पण बघा नक्की मैत्रिणी. आता व्यवस्थित आपल्याला हे पण कपडा जोडून घ्यायचा आहे. आता इथे मी फास्ट केलेला आहे व्हिडिओ बघा. अजून किती फास्ट करायचा आहे, कारण की तुम्हाला पण कळलं पाहिजे ना, त्यासाठी. आता काही ब्लाऊज मी लाईव्हमध्ये दाखवत असते. तर एक सुंदर असा एक ब्लाऊज आहे हा, पण अर्धा मी लाईव्हमध्ये दाखवलेला आहे. फक्त स्लीवची डिझाईन दाखवलेली आहे. आणि एक रात्री एक दुसरा ब्लाऊज होता रविवारी रात्री, तर तो पण मी दाखवलेला आहे लाईव्हमध्ये, पण तो सुद्धा बघा नक्की. आता असे ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला दोन्ही पार्ट व्यवस्थित आणि जॉईन करून घ्यायचे आहेत. स्टिचिंग कशी झाली ते तर दाखवायला पाहिजे ना, फक्त पळवून काय फायदा आहे त्या व्हिडिओ नुसतं पळवायचा. झालं, बॉबिन निघालेली आहे इथे माझी, जे धागा निघालेला आहे. मोटर असल्यामुळे कधी कधी फास्ट असल्यामुळे ते जातं. ह्याला पण त्याच पद्धतीने जोडून घेऊ आपण. इथे जॉईंट करून आपण आपला जो मेन फॅब्रिक आहे तो आणि एक्स्ट्राचा जो धागा वगैरे आहे तो कट करून आपण इथे जॉईन करत आहोत समोरच्या पाटाला. आपण पुन्हा माझे बॉबिन निघालेले आहे ते. आता बघा, दोन दोन टिपा मारून आपलं जॉईन करून घ्यायचं आहे. आणि आता ह्याला आपण डायरेक्टली पट्टी लावून घेणार आहोत. खालच्या साईडला बेल्ट पट्टी लावतो ना आपण, क्रॉस पट्टी, त्या पद्धतीने आपली थोडीशी मोठी पट्टी घ्यायची आणि लावायची खालच्या साईडला. खूप छान बसतो ब्लाऊज. अशा पद्धतीने लावून घ्यायची दोन्ही साईडला. फिनिशिंग सोबत आतमध्ये फोल्ड करून आपण 2 टिपा टाकू शकतो किंवा रुपये करू शकता तुम्ही. पाट आपला रेडी झालेला आहे फिनिशिंग सोबत. आता इथे हुकची पट्टी लावायची आपल्याला, लूपची. ती आतल्या साईडला लावून वरच्या साईडला फोल्ड करायची आहे. दोन वेळा फोल्ड करून आतमध्ये म्हणजे धागे वगैरे दिसता कामा नाही. फिनिशिंग सोबत आपले तयार करून घ्यायचे. डबल शिलाई करायची इथं पण, म्हणजे तो उचकवत नाही. जसं की आपण हुक लावतो ना तेव्हा मग असं गॅप दिसतो, त्यासाठी. आणि जर समज 13, 14, 15 अशी उंची असेल ना तर मग 6 हुकं लावायचे. जसे की आता ही साईज बारीक आहे तर 5 हुकं बरोबर असतात. मोठी साईज असेल ना मग 6 हुकं कंपल्सरी लावायलाच लागतं आपल्याला. आता मी पाइपिंग करून घेते. थोडं क्रॉसमध्ये कपडा कट करायचा आहे. त्याला तुम्ही तुरपाई सुद्धा करू शकता, पण मी डायरेक्ट पट्टी लावून फोल्ड केलेला आहे, म्हणजे पाइपिंग तयार केलेले आहे. तुम्हाला पाहिजे तशी पाइपिंग तुम्ही काढू शकता.
तयार झालं आहे. आपली दोन्ही साईड आपलं तयार करून घेऊया. आणि धागे वगैरे दिसत असेल तर मग ते कट करायचे आपल्याला. आता आपण जोडून घेणार आहोत. उंची आपली मार्किंग करायची आहे आणि जोडून घ्यायचा आहे आपल्याला मागचा पुढचा भाग अशा पद्धतीने. आणि बघा, जो धागे वगैरे एक्स्ट्रा खालीवर झालेला आहे ते सगळे एकदम सेम करून घ्यायचे. कुठेही ब्लाऊज तुमचा चुकणार नाही मैत्रिणींनो. अशा पद्धतीने टिचिंग करा, परफेक्ट ब्लाऊज होणार. बघा सेम किती सुंदर. आपला जोडून झाल्यानंतर आपला जो ब्लाऊजचा लुक आहे, आणि ती पट्टी मी खालच्या साईडला जोडून घेतली, जी लेस होती ना खालच्या साईडला जोडून घेतली आणि लुक खूप सुंदर आलाय. चला मैत्रिणींनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता चला बाय.